नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के यूट्यूब चॅनलमध्ये. दिल से क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा. तर मित्रांनो, क्रिकेट जगतामधून आता येणारी गोष्ट तुमच्या आनंदावर विरजन पाडणारी असू शकते. कारण आता 2020 सामने आहेत, इंग्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय सामने आहेत. त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी महत्वाची ट्रॉफी आलेली असताना टीममध्ये एकोपा नाहीये, टीम संघटित नाहीये किंवा टीममध्ये छोट्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात खूप सारे क्लॅशेस सुरू आहेत. आणि या सर्व गोष्टींना कारणीभूत गौतम गंभीर यांना ठरवण्यात येत आहे. आता माझ्या तर तोंडून असं निघालं मित्रांनो की गौतम गंभीर की मग त्यांना ग्रेग चॅपेल म्हणावं या गोष्टीवरती. कारण एक चांगली टीम मित्रांनो गौतम गंभीर यांच्यामुळेच एकदम डिस्ट्रॉय झालेली दिसत आहे. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, रोहित शर्माची कामगिरी तेव्हापासूनच खाली गेली जेव्हापासून गौतम गंभीर कोच झालेले आहेत टीमचे. मग यांचे अंतर्गत क्लॅशेस असतील किंवा हेवे देवे असतील, याचा खूप मोठ्या प्रमाणात टीमच्या कामगिरीवरती पडलेला दिसत आहे मित्रांनो. काही वर्षांपूर्वी ग्रेग चॅपेल नावाचं वादळ आलं, ज्या वादळानं संपूर्ण टीम इंडियाला डिस्ट्रॉय करून टाकलं होतं. तर त्याचा हा छोटासा प्रकार गौतम गंभीर यांच्या हातून झालेला दिसतोय. हे मिनी ग्रेग चॅपेल आहेत असं म्हणेन मी, की ज्यांना कोच केल्यापासून भारताने एकदम भयानक अशा हार झेललेल्या आहेत. खूप मोठे पराभव झालेले आहेत भारताचे. इंटरनॅशनल लेवलला खेळत असताना हे प्लेयर विसरत आहेत की स्वतःच्या कामगिरीपेक्षा संघाची कामगिरी महत्त्वाची आहे. आपण फर्स्ट देशासाठी खेळतोय आणि मग संघासाठी. या ठिकाणी राहून पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीचं नाव उल्लेख करावाच लागेल मित्रांनो, की माहीभाईनं सांगितलं होतं की आपण नोकर आहोत, आपण सर्वंट आहोत, इथे कोणीच सुपरस्टार नाहीये, आपण नोकर, आपल्या देशाचे नोकर आहोत आणि आपण नॅशनल ड्युटीवरती आहोत. आणि नेमका याच गोष्टीचा विसर सर्व प्लेयर्सला आणि कोचला पडलेला दिसत आहे मित्रांनो. हा तोच भारत देश आहे आणि हेच त्यांचे भारतीय क्रिकेटचे फॅन आहेत मित्रांनो, जे दिवसाला 500 रुपये कमवतात आणि ते 500 रुपये कमवण्यासाठी त्यांना काय त्रास सहन करावा लागतो हे त्यांना माहीत आहे मित्रांनो. पण प्लेयर्स लोकांना एवढे करोडो रुपये मिळतात आणि ते आपल्या देशासाठी क्रिकेट खेळू शकत नाहीत का, असा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. क्रिकेट शौकीन खूप निराश झालेले आहेत मित्रांनो भारतीय संघाच्या या कामगिरीवरती. आणि अशा परिस्थितीमध्ये कोच गौतम गंभीर उर्फ ग्रेग चॅपेल यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्याची खूप मोठ्या प्रमाणात मागणी क्रिकेट शौकीनांमधून होत आहे मित्रांनो. कारण या आधीचे कोच आपल्या टीमचे होते रवी शास्त्री आणि त्याच्यानंतर राहुल द्रविड यांनी अतिशय चांगली कामगिरी केली होती. आणि मला असं वाटतंय की भारतातर्फे आतापर्यंत जेवढे सारे कोच झाले त्यामध्ये सर्वोत्तम असे कोच होते ते म्हणजे जॉन राईट. यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने खूप मोठे विजय संपादन केलेले होते. अतिशय शांत स्वभावाचे आणि प्रशिक्षक शांतच लागतो मित्रांनो. अटॅकिंग आक्रमक प्रशिक्षक चालत नसतो. या ठिकाणी गौतम गंभीर यांचं सर्व उलट आहे, पूर्ण अलबेल काम आहे त्यांचं. तर मित्रांनो, आता BCCI या गौतम गंभीर यांच्या विरुद्ध काय ॲक्शन घेते का किंवा त्यांना कोच पदावरून हटवते का हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो भारतीय कोच गौतम गंभीर याच्याबद्दल? कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक्स करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, कारण क्रिकेटविषयी अतिशय छान आणि फ्रेश असे अपडेट्स मी तुमच्यासमोर आणत असतो. चला तर मग बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन अपडेटसह.